अहो या पिल्ली ही जेव घ्या. अजून एकदा काय ए मुलीनो जरा इथं फुडी इकडे घ्या म्हणा रे. पुरीला फुगडी इकडे घ्या म्हणा. त्या मुलींना फुगडी इथं घ्यायला मग घ्या म्हणा फोटो. ओके. आमच्या गावामध्ये फार एक 12 वर्षे झाली हा सोहळा साजरा केला जातो, पारायण सोहळा. आणि आमच्या गावाच्या पहिल्यांदा शिखराचं काम केलं. त्यानंतर आता 12 वर्षानं हा शिखराचं काम राम, लक्ष्मण, सीता, हनुमान ह्या मूर्ती व विठ्ठल रुक्माई अशा मूर्ती बसवून कळसाचं काम पूर्ण केलेलं आहे. गावकऱ्यांनी व आमच्या गावातल्या महिला मंडळी
म्हणजे आमच्या बहिणी आणि माहेरवाशीण मुली यांनी ह्या कळसाला भरपूर मदत केली. त्याचबरोबर गावातही सर्वांनी या कळस कामासाठी व ह्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. आणि या मदतीतून हा 216 कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालू केलेला आहे. आता पहिल्यांदा त्याचं हे आपले वास्तुशांती करण्यात आली. आपल्या राम लक्ष्मण सीता व हनुमान या मूर्तीचे प्रतिष्ठान करण्यात आले. त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई या देवीचे सुद्धा प्रतिष्ठान करण्यात आले. त्याचबरोबर आमच्या कळसाला शिखर नव्हतं आणि हा शिखरही बसवण्यात आले. आणि त्याचबरोबर आमच्या गावातील 2 वेळा हा कार्यक्रम करण्यात आला. पारायण कार्यक्रम 21 तारखेपासून पारायण कार्यक्रम झाला. तो बोला भव्य दिव्य सोहळा पालखीचा सोहळा आता आमच्या गावामध्ये साजरा करण्यात आहे. त्यामध्ये सर्व प्रतिष्ठित मंडळी, लहान थोर, महिला सर्वांनी ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग झालेला आहे. आमच्या गावामध्ये मांगले गावचे सर्व संत मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या महाप्रसादाचा हा सोहळा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद मोठ्या प्रमाणात केला जातो. जवळजवळ सगळ्या गावातून सगळ्या लोकांना हा महाप्रसादाचा लाभ घेण्यात येतो. त्या दिवशी मुलाखत चांगली झाली. आपलं लई करायला नाही. चप्पल काढतो की भाऊ तुला सांगतो चप्पल कशाला मला कोणी असतो चप्पल मंडपात तुला चप्पल घालून येऊ नका. मंडपात चप्पल घालून कोणी सुद्धा येऊ नका. मंडपात चप्पल बाहेर काढा. मंडपाच्या बाहेर काढायची चप्पल. हॅलो दोघांच करा. हात खाली कर की. चला ओके. नमस्ते.